नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गवताचे पाते या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 7 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। गवताचे पाते ही एक रूपक कथा आहे आणि रूपक कथेचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ती अत्यंत छोटी अशी कथा असते। तर चला आपण ह्या गवताचे पाते या छोट्याशा रूपक कथेमधून लेखकाला आपल्याला काय सांगणं अपेक्षित आहे ते आपण प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदामधून जाणून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाला प्रत्यक्ष सुरुवात करूया। हिवाळा नुकताच सुरू झालेला होता। झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली। पट पट पट, त्यांचा तो पटपट असा कर्णपटू आवाज। तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले। गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोडगोड स्वप्नांचा चुराडा झाला की। आता बघा, पाठाच्या सुरुवातीलाच लेखकाने सांगितलेलं आहे की हिवाळा हा ऋतू सुरू झालेला होता आणि या कथेमध्ये एक छोट्याशा गवताच्या पात्याची कथा सांगितलेली आहे। ज्याप्रमाणे ती गवताची पात अत्यंत छोटीशी असते, चिमुकली अशी असते की नाही, तशीच ही कथा सुद्धा अत्यंत छोटी आहे, चिमुकली आहे। हिवाळा नुकताच सुरू झालेला होता आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती असतं की हिवाळ्या ह्या ऋतूमध्ये झाडावरची पाने गळू लागतात। आपण त्याला हिंदीमध्ये पतझड असे म्हणतो की एक विशिष्ट कालावधी असतो की तेव्हा झाडांवरती फार पानांची येण्याची सुरुवात होते। म्हणजे पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये बघा पूर्ण झाड सुकलेलं असतं, पावसाळ्यामध्ये त्या झाडाच्या पानांना बहार येतो की नाही, हळूहळू पानं फुटायला लागतात आणि ती मस्तपैकी तंदुरुस्त होतात, छानपैकी फुलतात वगैरे, हवेमध्ये मस्तपैकी झुळू घेऊन वाढत असतात। आणि पण जसा हिवाळा होतो, म्हणजेच त्याला आपण वसंत ऋतू असे सुद्धा म्हणतो की नाही, तर हिवाळ्यामध्ये ते काय होतं, ते झाडावरची पानं गळायला सुरुवात होतात। तर असंच हिवाळा ह्या ऋतूमध्ये झाडावरून एकामागून एक अशी पिकलेली पाने जी होती ती गळून पडू लागली होती। पिकलेली पानं म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा इथे आपल्याला, की जुनी पानं जी झालेली होती, आता तुम्ही बघतो पावसाळ्यामध्ये नवीन पालवी फुटते झाडांना आणि ती पानं हळूहळू वाढत जातात, पण त्या पालवी फुटणाऱ्या पानाच्या आधी झाडावरती जी जुनी पानं असतात ती पानं मग हळूहळू काय होतात, जुनी होत जातात आणि नवी त्या जुन्या पानांच्या आजूबाजूला नवीन जी पानं आलेली असतात ती त्यांचं वर्चस्व गाजवत असतात आणि ती जुनी पानं पिकून गेलेली असतात आणि त्यामुळे ती हळूहळू ती झाडं सोडायला लागते, म्हणजेच ती गळून पडायला सुरुवात होते। आणि गळून पडत असताना पट 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 असा त्या झाडांच्या पानांचा आवाज येत असतो आणि असा हा जेव्हा तो पटपट पटपट करून झाडांच्या पानांचा गळताना जो आवाज येतो तो कर्णकटू असा आवाज इथे म्हटलेला आहे। म्हणजेच काय, तो अगदी कर्कश असा आवाज असतो। कर्णपटू म्हणजेच कर्कश असा आवाज, की कानाला त्या आवाजांचा फार त्रास होतो। मग त्यांचा असा तो पटपट कर्णपटू आवाज येत असतो आणि तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत, धरणी माता म्हणजे ही जमीन, जमिनीच्या कुशीमध्ये झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले। तर बघा, एकीकडे मोठ्या वृक्षावरती पिकलेली झाडांची पानं आहेत आणि ती आता काय होत आहेत, गळून पडत आहेत। तर दुसरीकडे काय होत आहेत, या धरणी मातेच्या कुशीमध्ये निवांतपणे शांतपणे झोपी गेलेले चिमुकले असे, चिमणे म्हणजे चिमुकले, छोटेसे नाजूक असे गवताचे पाते त्या कर्कश आवाजाने जागे झाले। गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या त्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोडगोड स्वप्नांचा चुराडा झाला की। आता बघा इथे काय सांगितलेलं आहे, ते धरणी मातेच्या कुशीमध्ये निवांत शांततेने झोपी गेलेले ते चिमुकले गवताचे पाते जे असते ना, ते काय करत असतात, गोड गोड असे स्वप्न पाहत असतात
आणि हे स्वप्न पाहत असताना अचानकच ह्या झाडांच्या पानांचा कर्कश आवाजामुळे तो चिमुकले गवताच्या पाताची झोपमोड होते आणि त्यामुळे तो रागवतो. त्या झाडांच्या गळणाऱ्या पानांवरती तो रागवतो. कोण? गवताचे पात. आता इथे विरोधाभास आपल्याला दिसत आहे. गवताचे पात अत्यंत नाजूक असे असतं आणि झाडावरची जी पानं असतात ती थोडी नाजूक नसतात पण असतात, ती जरा व्यवस्थित असतात. मग आता इथे बघा काय म्हणत आहेत की तू सारखं आहे ना पडताना एवढा जोराने कर्कश आवाज करतो की त्या आवाजाने मला तुमची कटकट वाटायला लागलेली आहे. पडता पडता तू शांतपणे पडत नाही आणि त्यामुळे काय होत आहे की तुझ्या ह्या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड सुखी समाधानी अशा स्वप्नांचा काय होत आहे? चुराडा झालेला आहे. पान पण काय म्हणते बघा आता. पानाला फार राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला, मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शूद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. आता बघा पानाला फार राग आला. कोणाचा? गवताच्या पात्याचं. कारण की पान काय म्हणतोय की अरे चिडखोर बिब्बा, तुला काय कळतं का? तुला काही समज वगैरे आहे की नाही? तुझा जन्म कुठे झालेला आहे? मातीत. आणि तू नेहमी मातीतच राहतो, लोळत पडलेला असतो. आणि तू मातीत आहे आणि मी कुठे आहे? झाडाच्या वरती. म्हणजेच माझं स्थान कसं आहे? अत्यंत उच्च असं स्थान आहे. आणि तू कुठे असतोस? खाली जमिनीवरती असतोस. म्हणजे तुझं स्थान काय आहे? तू अत्यंत शूद्र आहेस. तर तू काही बोलूच नकोस. मातीत जन्म घेऊन तू नेहमी मातीमध्येच लोळत पडलेला असतो आणि तुझ्यासारख्या शूद्र गवताच्या पात्याला आमच्यासारख्या या उच्च वातावरणाची कल्पना करता येणार नाही. आता बघा इथे झाडाचे जे पान आहे ते झाडाच्या फांदीवर म्हणजेच उच्च स्थानी असतं. त्यामुळे त्याला थोडा अभिमान आलेला आहे, गर्व आलेला आहे, ताठा आलेला आहे त्याला. आणि त्याच्यासारख्या अशा उच्च स्थानावर राहणाऱ्या त्याच्यासारखा तो स्वतःला फार श्रेष्ठ मानू लागलेला आहे. आणि तो विचार करतोय की माझ्यासारख्या अशा उच्च वातावरणामध्ये जीवन जगणाऱ्या या वातावरणाची पुसटशी कल्पना नसलेल्या या शूद्र मातीमध्ये राहणाऱ्या या शूद्र गवताचं पातं मला बोलत आहे. ही गोष्ट त्याला खटकते आणि तो म्हणतो, हा दंगा नाही बाळा, तुला माहितीये का याला काय म्हणतात? गाणं. हे गाणं चाललेलं आहे. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. आता बघा इथे हे गवताचं पातं, झाडावरचं पान गवताच्या पात्याला म्हणत आहे की हे जे चाललेलं आहे ना सळसळ किंवा पटपट करून जे काही झाडाचं पानं पडतायत जमिनीवरती ते तुला कळणार नाही. ते काय आहे माहितीये का? तो काय असा कर्कश आवाज वगैरे नाहीये. तो काय आहे? मधुर गीत आहे. आणि जन्मात तू कधी आ न करणाऱ्या म्हणजे इथे त्याला सांगायचं तात्पर्य की तू तुझ्यापेक्षा अवाक्याच्या बाहेर तू कोणतीच गोष्ट अजूनपर्यंत केलेली नाहीये. म्हणजे आ न करणे म्हणजेच आपल्या अवाक्यापेक्षा आपण अधिक गोष्टींचा विचार करणे, आपल्या क्षमतेपेक्षा पुढचा विचार करणे. आता इथे झाडाचं पान विचार करत आहे की गवताचं पात कसं चिमुकलं आहे, एवढंच आहे, त्याची क्षमता अशी किती असणार आहे? तर त्याची क्षमता ही अत्यंत मर्यादित आहे आणि ह्या क्षमतेच्या बाहेर जाऊन तो काही करू शकत नाही. म्हणून तो म्हणता की जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. आता मी कसं गीत गातो म्हणजे मी कसं आहे? कलाप्रिय आहे, रसिकप्रिय आहे. पण तू काय गीत वगैरे गात नाही. तू नुसता एका जागेवरती पडलेला असतो आणि ते पण मातीमध्ये सारखा लोळत पडलेला असतो. आणि त्यामुळे तू ह्या गाण्याची तुला तालसूर माहिती नाही. तू अरसिक असा आहेस. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेली. म्हणजेच इथे सांगायचं तात्पर्य की त्या झाडावरचे पानं आता काय झालेलं होता? वृद्ध झालेला होता. त्याचे जीवन जगण्याचे सगळेच तत्व संपलेले होते. आणि पण तो शेवटच्या क्षणाला सुद्धा तो जेव्हा धरती मातेवरती पडता पडता त्याला त्याच्या ह्या श्रेष्ठतेचं स्वाभिमान होता, अभिमान होता आणि त्याला माहिती होतं की आता माझा अंत जवळ आलेला आहे. ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. म्हणजेच काय झालेले? त्याच्या जीवनाचा अंत झालेला आहे. मग इथे आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत
सुद्धा माणसाची वृत्ती असते की आपण नेहमी उच्च स्थानावरती राहतो, आपल्यामध्ये अभिमान असतो, गर्व असतो, पण तो गर्व आपण कधीच तोडत नाही किंवा सोडत नाही. पण आपण नेहमी दुसऱ्याला काय समजत असतो, तुच्छ समजत असतो. आणि हे तुच्छ समजत असताना आपण कधीही इतरांच्या भावनांचा विचार करत नसतो. त्यांना काय वाटेल हे तर आपल्याला समजून घ्यायचं नसतं. आता पुढे काय होतं ते पाहूया. ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे की ते जे झाडावरचं पान जुनं झाल्यामुळे गळून पडलं आणि ते मातीमध्ये त्याचं काय झालेलं होतं, मृत्यू झालेला होता एक प्रकारे. पण पुन्हा त्या झाडाच्या पानाला वसंताच्या संजीवक स्पर्शाने पुन्हा त्याला जीवनदान मिळालं. त्याचे पुन्हा जीवन कार्य त्याचं सुरू झालं. म्हणजेच ते काय झालेले, पुन्हा जागे झालेले आहे. आणि वसंताच्या संजीवक स्पर्शाने त्याला जीवनदान मिळाल्याने त्या स्पर्शाच्या विलक्षण जादूमुळे त्याचं काय झालेलं, त्या पानाला पालवी फुटली. आणि ती पालवी हळूहळू त्याचं रूपांतर, जसं की एखादा जादूगार येतो आणि त्या जादूगारच्या स्पर्शाने काहीतरी जादू होते, त्याप्रमाणे ह्या निसर्गसृष्टीमध्ये सुद्धा निसर्गाद्वारे असे अनेक परिवर्तन होत असतात. आता आपण पाहतो की कधी कधी एखादं झाड पूर्ण नष्ट होतं, पण एखादी फांदी राहिल्यानंतर कालांतराने त्या छोट्याशा सुकलेल्या झाडाच्या फांदीवरती पालवी फुटते आणि पुन्हा ते झाड कालांतराने बहरून येतं. हे निसर्गामध्ये चमत्कार होऊ शकतो. तर असंच हा वसंताच्या संजीवक स्पर्शाने विलक्षण जादू होते आणि त्या जादूमुळे त्या पानाचे, गळून पडलेल्या पानाचं जे जमिनीमध्ये गाडलं गेलं होतं, त्या पाण्याचे रूपांतर पुन्हा पालवी फुटून गवताच्या चिमुकल्या पात्यामध्ये झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर ते पडत होती. आता बघा काय झालेलं आहे की एक वेळ होती की तेव्हा ते झाडाचं पान उच्च स्थानावरती राहत होतं. त्यामुळे तो खाली जमिनीवर वाढणाऱ्या गवताच्या पाताला अत्यंत निकृष्ट किंवा शुद्र असं मानत होता. तो त्याच्या स्वप्नाच्या जगामध्ये वावरत होता. कोण? ते झाडावरचं पान. आणि तो आपल्या ह्या स्वप्नामध्ये सुखामध्ये जगत असताना त्याला असं वाटत असतं की मी किती कार्य करत आहे, मी किती ह्या सगळ्या झाडाचं संरक्षण करत आहे किंवा माझ्यावरती किती जबाबदाऱ्या आहेत. ह्या सगळ्या कल्पनेने त्याला फार स्वाभिमान आलेला असतो आणि मी एकदम उच्च स्थानावर राहतो म्हणून त्याला असं तो स्वतःला एकदम श्रेष्ठ असं मानू लागलेला असतो. पण त्याच वेळेस तो त्या गवताच्या पातेला शूद्र मानत असतं. पण आता बघा परिवर्तन झालेलं आहे. ते उच्च स्थानावर राहणारं उच्च वातावरणामध्ये वाढणारं ते झाड गळून पडल्यानंतर पुन्हा ते नष्ट होतं आणि पुन्हा त्याची निर्मिती होते ती गवताच्या पात्यामध्ये. म्हणजेच ते उच्च वातावरणामध्ये राहणारं झाडाचं पान आता काय झालेलं होतं, शूद्र वातावरणामध्ये राहणारं एक गवताचं पात झालेलं होतं. आता तो काय म्हणत आहे ते पाहूया आपण. आता त्याची पण तीच अवस्था झालेली आहे की ते गवताचं पात म्हणून त्याचं पुनर्जन्म झालेला आहे आणि पुन्हा हिवाळा आलेला आहे. थंडीने कुडकुडत ते गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीमध्ये लपून बसलेला आहे. मस्तपैकी झोप घेतलेला आहे आणि त्या झोपेमध्ये पुन्हा पुन्हा छानपैकी स्वप्न पाहत आहेत. म्हणजे ते आता इथे बघा आपण गवताच्या झाडाच्या पानाचं वर्णन पाहिलं. आता गवताचं पात पण बघा आहे त्या जीवनामध्ये तो स्वतःला सुखी समाधानी मानत असतो. त्याच्या आवाक्याबाहेर जरी त्याच्या काही गोष्टी असेल तरी तो त्याच्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी तो करायला मागत नसतो. आहे त्या जीवनामध्ये तो सुखी समाधानी मानून जीवन व्यतीत करायचा प्रयत्न करत असतो. मग असंच तो गवताचं पातं पुन्हा पुन्हा मग त्याची झोपमोड होऊ लागते. स्वप्न बघत असतो आणि परत हिवाळा येतो. जिकडे तिकडे मग पुन्हा ते झाडांवरच्या पानांची सळसळ होते. पटपट असा आवाज करीत त्या पृथ्वीवरती तो पडत असतात. आणि मग तेच गवताचे पाते आता ज्याचं पुनर्जन्म झालेलं असतं ना, तर ते गवताचे पाते कपाळाला आटी घालून स्वतःशीच पुटपुटत असतं. काय पुटपुटत असतं म्हणजे स्वतःशीच बडबड करणार. काय ही हिवाळ्यातली पानं,
जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू असा आवाज. छी छी छी, माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी. तर बघा, इथे या छोट्याशा गवताच्या पात्याच्या रूपक कथेतून आपल्याला लेखकाला काय सांगायचं आहे, तर की मनुष्य प्रत्येक वेगवेगळ्या अवस्थेतून जात असतो. बालपण येतं, तरुणपण येतं, किशोरवय येतं त्याचं, नंतर मग तो वृद्ध होत असतं. मग ह्या प्रत्येक वयामध्ये त्याचा लोकांकडे बघण्याचा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आता इथे जे गवताचं पातं, झाडावरचं पान, ते एकेकाळी स्वतःला उच्च स्थानावरती मानून अभिमानामध्ये होतं, ताठ्यामध्ये होतं आणि ते गवताच्या पात्याला ते निकृष्ट मानत होता, ते शूद्र मानत होता. पण पुन्हा त्याला सुद्धा त्याच अवस्थेमध्ये यावं लागलं की नाही, त्याला सुद्धा त्या शूद्र अवस्थेमध्ये जावं लागलं. म्हणजेच काय, ह्या छोट्याशा रूपक कथेतून लेखकाला आपल्याला हे सांगायचं आहे की प्रत्येक अवस्थेमध्ये आपण दुसऱ्यांच्या भावनांना समजून घेतलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचे निकृष्ट, उच्च, श्रेष्ठ असे भावना आपण असे दर्जा नाही ठरवले पाहिजे. जो ज्या अवस्थेत जगत असतो त्या अवस्थेचा त्याने पूर्णपणे जीवनाचा उपभोग घेऊन, आनंद उपभोगून, मग आहे त्या गोष्टीमध्ये सुख समाधानी मानून बिना गर्विष्ठ राहून आपलं जीवन जगावं. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या छोट्याशा रूपकथेमधून आपल्याला काय शिकायला मिळतं की सर्व माणसं ही स्वतःच्याच नजरेमधून सर्व जगाचे मूल्यमापन करत असतात. ज्याप्रमाणे ते गळणारे झाडाचे पान, ते सुद्धा आपल्या नजरेतूनच इतरांचं मूल्यमापन करत होता. जेव्हा तो झाडाचं पान होताच होता, तेव्हा तो गवताच्या पात्याला शूद्र मानत होता की नाही. आणि जेव्हा तो स्वतः गवताचे पाते म्हणून जन्माला आला, तेव्हा तो त्या झाडाच्या पानाला कटकट म्हणून त्याचा दुस्साहस करत होता. तर अशाच प्रकारे मनुष्याचं जीवन सुद्धा असंच असतं की नेहमी आपल्या स्वतःच्या नजरेतून तो पूर्ण सजीव सृष्टीला किंवा पूर्ण जगाचे मूल्यमापन करत असतो. पाठाचा उर्वरित भावार्थही आपल्याला समजून घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.